तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीविषयी एक एकांकिका नाटिका सादर करणार आहे। त्यामध्ये सावित्री तिच्या मनातलं मनोगत व्यक्त करणार आहे। चला तर मग पाहूया तिच्या मनात काय आहे। नमस्कार, ओळखलंत ना मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय। एरवी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून प्रेम केले। तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले। जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुक करता, पण खरं दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता। त्याचाच राग मी तुमच्या समोर बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। कुऱ्हाडीचा दांडा जसा भूतास काळ व्हावा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावर दिले, ज्या माझा वारसा सांगतात त्याच निर्माण झाले। असे होईल मला काय माहित, मला कुठे पुढचे दिसले होते। एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या अशा दगडांबरोबर शेणे सजले होते। तुमच्या शब्दात सांगायचे झाले तर मी रात्रंदिवस झिजले होते। त्याची परतफेड म्हणून मी आज हे कसले खाऊ झेलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या, ही काय उपकाराची भाषा नाही। आजच्या बाजार समितीसारखा बँड बाजा आगत ताशा नाही। मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते पाप पचवले आहे। हल्ली मात्र काही जणांनी आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे। म्हणून तर मी आज तुमच्या या बहिऱ्या कांडे घराने घालते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माय मावल्यांनो, लेकी बाळांनो, अहो तुम्ही शिकलात सवरलात, पण नको तेवढ्या शाण्या झालात। विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येकाने कहाण्या झाल्यात। माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात। गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबता आहात। म्हणूनच मी अशा सगळ्या संतापुढे बिडभाड बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त बोलते। आरशात पाहून सांगा की कधी मी सावित्रीच्या शब्दाला जागलीये। तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा ही आज तुम्हाला चढली आहे। कपडे बदलले की पुरगामी होता येते ही फॅशन तुम्हाला पडली आहे। शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने काढले सोडते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। तुम्हाला आज काहीही सुचायचे नाही। काढणारे काढत आहे, तुम्हाला शाळा काढत बसायची नाही। तुम्ही फक्त पुरगामित्वाचा खरा वासा घेतला पाहिजे। एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे। शाळा कॉलेजचे पीक तर लायब्ररी सारखे डोलते। हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माझी खरी लेक तीच जी कधी असत्यापुढे झुकणार नाही, जी कधी ज्योतिबा आणि सावित्री पुढे अंधेपणाने माथा टेकणार नाही। माझी खरी लेक तीच असेल जी आम्हाला तिच्या स्वतःच्या नव्या रक्तापासून स्वतःची भाषा बोलून दाखवते आणि आमचा विवाह सतावून सुलाखून बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा